बुलढाणा जिल्ह्यातील शिवनी आरमाळ येथे स्वर्गीय कैलास नागरे यांना अभिवादनासाठी शोकसभा पार पडली। त्यावेळी शेतकरी नेते प्रकाश पोरे यांनी आमदार आणि पालकमंत्री यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरे कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची मागणी केली। पाहूया सविस्तर रिपोर्ट। माझा दावा आहे 17 वर्ष ज्यांनी काही केलं त्यांना काय तुम्ही बोलले, जे सत्तेत होते 17 वर्ष अरे ते नालायक होते नाही मुंडे थांबा बिलकुल 1 वर्षाची मी तुम्हाला प्रूफ दिले। तुम्ही बोलू नका माझ्यामध्ये मला एक साधं सरळ सांगतो ना माझे काँग्रेसवाले त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे। काँग्रेसवाले नालायक होते म्हणून भाजप दिली निवडून मी दिलाय भाजपला मत। 2014 साली मोदीला मत देणारा प्रकाश पोरे तुमच्यासमोर आहे। कारण काय की 2013 साली या लोकांनी जाऊन दिल्लीमध्ये ते मोठं आंदोलन केलं। त्याच्यानंतर ते काँग्रेसचा कुलदीप पेट्रोल घोटाळा, कोल घोटाळा। मी काही काँग्रेस पक्षाचा नाही, कुठल्याच पक्षाचा नाही, ते नालायक होतेच। त्याच्यामुळे 2013ला मोदी साहेब आले, त्यांनी म्हटलं की उनको 60 साल दिए, मुझे 60 महीने दे दो, मैं भारत को सोने की चिड़िया बना दूंगा। म्हटलं की नाही? म्हटलं की नाही? आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की बाबा त्याला ठीक आहे ना, बीबी ना बच्चा, काम करेगा अच्छा। काय केलंय? अरे तुम्हाला तर काय माहिती, आता ते हे US ट्रेड डील झालं, तुम्हाला कळलं का? त्यांनी अमेरिकेसोबत करार केला, नंग खाऊन तुम्हाला विकून टाकलाय चौकार करून। जेव्हा पुढच्या वर्षी तुमचा कापूस 5,000 रुपये क्विंटलने जाईल ना, 2,000 रुपये क्विंटल आणि 3,000 क्विंटलने सोयाबीन जाईल ना, त्यावेळेला घरी आत्महत्या करायला नको, कोणी उठायला तयार नाही आहे। त्यांना चांगलं म्हणून निवडून दिलं। आता मला दिसतं की काँग्रेसवाल्यांना नालायक म्हणत होतो, ते नालायक नाही किंवा आपण हे म्हणत होतो चोर म्हणत होतो, ते तर चोर म्हणजे भुट्टे चोर निघाले एकदम जेपकत्रे, हे दाखवायला आहे सारे नालायक टोटली। त्याच्या तुलनेत जर यांना पाहिलं मुंडे जे म्हणून आले की नाही की नाही 1 वर्ष कशात झालेल्या 14 वर्षापासून 12 वर्षापासून सत्तेत 17 वर्षात ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केलं? ते हरामखोर आणि मादक होते म्हणून यांनी केलं भाऊ, यांनी 1 वर्षात आम्हाला न्याय दिला इथपर्यंत। ज्या शेवट काय न्याय दिलेला आहे मनुष्य ते बैठक लागून एका दिवसात लागत साहेब, सोलर कामं करून राहिले आहे। सोलर यांना 1 लाख कोटी रुपयाचे कामं करायचे आहेत। नदी जोड प्रकल्प करायसाठी पैसे आहे त्यांच्याकडे, त्याच्यासाठी पैसे नाही त्यांच्याकडे। समुद्राने तुम्ही तुमच्या पक्षाचं स्थापन करायचं, पक्षाचा नाही, सत्ताधारी पक्षाच्या मी पक्षाला पक्ष गेला खड्ड्यात, काँग्रेसही गेली खड्ड्यात। मला साधं सरळ एक मनुष्य मरतो त्याच्यासाठी मी इथे आलो होतो, मला काही घेणं नाही, माझा कोणी तो सगळा गैर लागून नाही गेला। पण एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याला बोलगा अतिशय संवेदनशील पद्धती ही होत्यामुळे मी तुझ्या गावात आलो। आणि त्याच्यानंतर ही मला जेव्हा काळेंनी आठवण दिली, मध्यंतरी काळेंनी वर्षभरामध्ये 2-3दा मिटिंगा लावल्या, त्या एज्युकेशन सोबत बोलले, पत्र द्यायला लावले, अधीक्षक सोबत बोलले, त्या कलेक्टर सोबत 4-5दा बोलले। आणि पूर्ण वर्षभरामध्ये काळे त्याचा असं नाही की आम्ही फॉलो करतो, आम्ही जेव्हा हात टाकतोय एका प्रकरणामध्ये त्याचं सगळं करत राहतो। पोलिसांच्या समोर सांगतोय, पोलिसांनी या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल करायला माझ्यावर रेकॉर्डेड आहे, माझं सगळं रेकॉर्डिंग घेऊन जावं आणि त्यांनी सांगावं तर याच्या संदर्भामध्ये सुद्धा गुन्हे दाखल करावे। मागच्या वेळेला साधा रस्ता रोको केलं तर त्यांनी गुन्हे दाखल करायच्या धमक्या दिलेल्या आहेत किंवा केली आहे। त्यांनाही सांगितलं की अटक करायला या, तुम्ही गुन्हे दाखल केले म्हणून आम्ही तुमच्याकडे येणार नाही, बोलणार नाही। असे खूप लोक पाहिले, शेकड्यांनी गुन्हे दाखल आहेत माझ्यावर प्रकाश पोरे म्हणून। कारण आम्ही पोलिसही घेत नाही, काही पोलिसांचं काम आहे लॉ अँड ऑर्डर सांभाळणे, त्याच्यापेक्षा दुसरं काम त्यांचं काही नाही, साधं सरळ। आणि ते लॉ अँड ऑर्डर सांभाळतात। इथं जर माराठोकी झाली तर पोलिसांचा संबंध आहे, बाकी पोलिसांचं काम आहे वॉचिंग करणे। आलं लक्षात? जे आहे ते वर रिपोर्ट करणे। आलं लक्षात? मी आत्ता इथे इशारा देऊ शकतो, ह्या ज्या काही समस्या आहेत त्या 1 महिन्यात जर निघाल्या नाही, आजची तारीख किती? 12 तारीख आहे ना, 13 तर पुढच्या महिन्याच्या 12 तारखेला हा प्रकाश पोरे एकटाही तो रस्ता मागच्या वर्षी रोखला होता तो पुन्हा आणि बेमुदत रोखला। पोलिसांनी याची दखल घ्यावी, त्या दिवशी तिथं कुमक लावून ठेवावी। आज जाहीर करून सांगतोय त्या सगळ्या संदर्भामध्ये। आणि हे जर आणि बोर्ड तर तुम्ही उद्या लावून टाका, उद्या लावून टाका। मी आता जाता तुम्हाला 5,000 रुपये तिथं देणगी घेऊन ठेवतो तुम्हाला पाहिजे असेल, पण बोर्ड उद्या नाही, समजा तुम्हाला 2-4 दिवस बोर्ड तयार करायला लागेल, पण उद्या 2-4 दिवसामध्ये कोण गावात जर येतं त्याला सांगा, हात वर करा।
कोण कोण जबाबदारी घेते? त्याची कायदेशीर जबाबदारी माझी आहे. कायदेशीर जबाबदारी माझी राहील तिथं बोर्ड लावायची. टापरं लोकांचे लाभो घेतो, जबाबदारी तू घे, लोक पेटो. आलं लक्षात? सुषमा, तुमचं काम आहे हे बिलकुल लावून द्या. हा, बोर्ड लागलाच पाहिजे तिथं. चांगला 4 फूट बाय 8, 12, 10 फुटाचा मोठा बोर्ड लावा व्यवस्थितपणे. लोखंडी लावा, पक्का लावा त्या धरणावर. बिलकुल लागलाच पाहिजे. किती दिवसात लागेल? 2 दिवसात लागेल. नाही, 2 दिवस नाही, माझ्याकडे 4 दिवस द्या. बोर्ड बनायला, पेंटिंग करायला वेळ लागेल. त्याच्यानंतर तिथं लावा. आणि अडथळा आल्यात मला सांगा, मी स्वतः येईल. कोण रोखते सांगा की बघतो. कोण बोर्ड लावायला रोखते तिथे मी स्वतः येईल. हा, मी स्वतः येईल. काय संबंध नाही. काय बोलून लावलं बरोबर आहे ना. काय कठीण नाही, आमचं आपलं धरण आहे, आपलं गाव आहे, आमची गावकऱ्यांची इच्छा आहे. हा, त्याला जर कोणाचा विरोध असेल तर त्यांनी आजच सांगावं की त्याला आमचा विरोध असतो, त्या माणसाचं नाव नाही द्यायचं. लोकांचा विरोध असला तरच गोष्ट आहे ना. त्याच्यानंतर त्याला किती शिवीगाळ दिली. त्याच्यानंतर तिथूनच कलेक्टरांशी फोनवर बोललो, तिथून मंत्र्यांशी बोललो, त्या आमदारांशी बोललो 2-4. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कलेक्टरांसोबत बैठक लावली, पालकमंत्र्यांसोबत बैठक लागली होती आपली. आणि गेल्या वर्षी या सगळ्या लोकांनी आश्वासन दिल्यानंतर पालकमंत्री आहे की गेला? तुमच्या गावात येतो कसा? तू बुलढाणा पालकमंत्री म्हणून घेतो कसा स्वतःला? कोण आहे पालकमंत्री? हिंमत कशी होती त्यांची पुन्हा या गावामध्ये जी आश्वासनं दिलेली ती पाळल्या न गेलेली असताना तुम्ही अशा माणसाला तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊ घेता कसं? सरकार बोगस म्हणलं जाईल सर. खड्ड्यात गेलं सरकार भाऊसाहेबांचं. कोण सरकार? तुमचा आमदार कोण्या पक्षाचा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे ना. आमदार येतो कसा तुमच्या गावामध्ये? कसा येतो? त्याला म्हणा तुझ्या सत्तेत, म्हणजे तो विरोधी पक्षाचा आमदार असतात. मी मानू शकतो की विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे हे नालायक सरकार आहे. सध्याच्या घडीला विरोधी पक्षाच्या आमदारचे काही काम होत नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना त्याचं काम आहे की त्या पालकमंत्र्यांची बखोट झाली. बखोट काय म्हणतो तुम्ही? त्याची कॉलर धरा. नालायकाची रेकॉर्डिंग चालू आहे. माझं सगळं त्याला पाठवा, त्या मंत्र्याला पाठवा, त्या आमदाराला पाठवा. त्याला म्हणा तुझ्यात हिंमत असेल माझ्यावर तू हक्कभंगाचा ठराव प्रस्ताव दाखल कर की मी त्याला नालायकाने हराम करून निवडून कशाला येतो? तू जनतेची कामं करायला निवडून येतो आमदार की पगार घ्यायला निवडून येतात भोसडीचे हराम करून? रेकॉर्डिंग मला त्यांच्याकडे पाठवायचं. मी सहकारून बोलून सांगतो. गोष्ट अशी आहे की मुळात तुम्हाला तुमचे हक्क कळत नाही. हा तुमचा आमदार तुम्ही कशासाठी निवडून देतात? तुमचे काम करण्यासाठी जनप्रतिनिधी निवडून दिला जातो की त्याला पगार देण्यासाठी? तुम्ही त्याला देते त्याला घर चालत नाही बा याले आमदार करा म्हणजे त्याला पगार भेटून याचं काहीतरी बरोबर समजलं काय? पालकमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलं होतं की हे सगळं मंजूर करून दिलं. आणि 1 वर्ष झाल्यानंतर केवळ चांदवडला काम आहे. 60-65 कोटी रुपयाचा विषय आहे ना तो. फक्त अजून झालेला नाही. 400-450 नाही ही योजना 65 कोटी आहे. आणि त्याच्यानंतर हे त्याची कुठली कामं मार्गी लागत नाही. मला मुख्यमंत्र्याचे काय नाव ते PA श्वेता महालेचे पती त्यांचा फोन आला, नाही पोरे साहेब आम्ही करतोय तुम्ही चिंता करू नका. आणि त्याच्यानंतर काही कामं झाली नाही या सगळ्या गावात. आणि त्याच्यानंतर जेव्हा हा प्रश्न तुमच्याशी संबंधित आहे तर आणि जेव्हा हे वर्ष ज्या माणसाने तुमच्यासाठी बलिदान दिलं त्याच्यानंतर कालच्या पेपरात बातमी आल्यानंतर कालच्याच म्हणजे 14 गावची लोकही येत नाहीत, काही होत नाही. तुमचं भलं देवही करू शकत नाही. मी तुम्हाला देऊन द्या, बिलकुल देऊन द्या. जो स्वतःची मदत करत नाही ना त्याला कोणी करू शकत. सर जनतेचाही विश्वास उठला तुम्हाला सांगू का? एक सांगू, ऐकून घ्या. माणूस कुत्रा माणसाला चावला बातमी होते का? 1 वर्ष नाही, माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते का? कुत्रा माणसाला चावला ही बातमी होते का? की कुत्र्याच्या कामात आहे. पण माणूस कुत्र्याला चावला ही बातमी. लोकांनी आमदारा धरून ठोकला आणि त्यांचं हे सांगा प्रकाश पोरेंनी आदेश दिला म्हणून ठोकला. माझ्या नावाने गुन्हा दाखल करा, माझ्या नावाने गुन्हा दाखल करा. आणि मी का बोलतोय हे साधं सरळ चिडून? त्याचं कारण असं आहे की तो आमदार त्याचं काम करण्यास चुकला आहे. तो चुकला आहे. तो सत्ताधारी पक्षाच्या जवळचा असल्यानंतरही जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांसोबत आणि इतक्या चोल्लर काम आहे. तो चोल्लर हे म्हणजे जे कामं गरजेचे नाही आहे ते शक्तीपीठ महामार्गासाठी लाखो कोटी रुपये देतात हरामखोर.
त्या समृद्धी महामार्गासाठी फक्त इन्स्पेक्शन ते करायला 70,000 कोटी, तो समृद्धी महामार्ग बीओटी बेसिसवर बांधतात 70,000 कोटी वेगळे. हे लुटारूचं सरकार आहे, लुटायला बसलेली लोक आहेत सर्व. यांना हे 60 आणि 65 चिल्लर आहे घालू, कारण त्या 60-65 कोटीमध्ये यांनी 10% खाली तर पैसे किती खायला भेटणार आहे? 60-65 साधारण लोकांना इथे सध्याच्या घडीला ना हजारो कोटी खाण्यासाठी ही बसलेली मंडळी. त्यांना काय खायचं आणि भाड भोगायची असेल, भाड बनतोय ती त्यांनी जरूर भोगावी. मी इशारा देऊन ठेवतो. आज 1 महिन्यात काळेंनी मला म्हटलं की माझा दावा आहे 17 वर्ष ज्यांनी काही केलं आणि त्यांना काय तुम्ही बोलले. जे सत्तेत होते 17 वर्ष, अरे ते नालायक होते. नाही मुंडे थांबा, बिलकुल 1 वर्षात जी मी तुम्हाला प्रूफ दिले, 1 तुम्ही बोलू नका माझ्यामध्ये. मला एक साधं सरळ सांगतो ना, माझे काँग्रेसवाले त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे. काँग्रेसवाले नालायक होते म्हणून भाजप दिली की नाही निवडून? मी दिलाय भाजपला मत. 2014 साली मोदीला मत देणारं प्रकाश कोरे तुमच्यासमोर आहे. कारण काय की 2013 साली या लोकांनी जाऊन दिल्लीमध्ये ते मोठं आंदोलन केलं. त्याच्यानंतर ते काँग्रेसचा तुझी पेट्रोल घोटाळा, कोल घोटाळा. मी काही काँग्रेस पक्षाचा नाही, कुठल्याच पक्षाचा नाही, ते नालायक होतेच. त्याच्यामुळे 2013ला मोदी साहेब आले, त्यांनी म्हटलं की उनको 60 साल दिए, मुझे 60 महीने दे दो, मैं भारत को सोने की चिड़िया बना दूंगा. म्हटलं की नाही? म्हटलं की नाही? आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की बाबा त्याला ठीक आहे ना, बीबी ना बच्चा, काम करेगा अच्छा. काय केलंय? अरे तुम्हाला तर काय माहिती, आता ते हे US ट्रेड डील झालं, तुम्हाला कळलं का? त्यांनी अमेरिकेसोबत करार केला, नंग खाऊन तुम्हाला विकून टाकलाय चौकार जाऊन. जेव्हा पुढच्या वर्षी तुमचा कापूस 5,000 रुपये क्विंटलने जाईल ना, 2,000 रुपये क्विंटल आणि 3,000 क्विंटलने सोयाबीन जाईल ना, त्यावेळेला घरी आत्महत्या करायला नको. कोणी उठायला तयार नाही आहे. ज्यांना चांगलं म्हणून निवडून दिलं, आता मला दिसतं की काँग्रेसवाल्यांना नालायक म्हणत होतो, ते नालायक नाही किंवा आपण हे म्हणत होतो चोर म्हणत होतो, ते तर चोर म्हणजे भुट्टे चोर निघाले एकदम जेपकत्रे. हे डाकू आले आहे सारे नालायक टोटली. त्याच्या तुलनेत जर यांना पाहिलं होतं मुंडे जे म्हणून आले की नाही की नाही 1 वर्ष कशात झालेलं आहे, 14 वर्षापासून 12 वर्षापासून सत्तेत. 17 वर्षात ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केलं? ते हरामखोर आणि मादक होते म्हणून यांनी केलं भाऊ. यांनी 1 वर्षात आम्हाला न्याय दिला. इथपर्यंत ज्या काय न्याय दिलेला आहे मनुष्य ते मंडळाची बैठक लागून 1 दिवसात लागत नाही. हो साहेब, सोलर कामं करून राहिले आहेत. सोलर यांना 1-1 लाख कोटी रुपयाचे कामं करायचे आहेत. नदी जोड प्रकल्प करायसाठी पैसे आहे त्यांच्याकडे, त्याच्यासाठी पैसे नाही त्यांच्याकडे. समुद्राने तुम्ही तुमच्या पक्षाचं सामोरं करायचं. पक्षाचा नाही, सत्ताधारी पक्षाच्या नाही, मी पक्षाला पक्ष गेला खड्ड्यात, काँग्रेसही गेली खड्ड्यात. मला साधं सरळ एक मनुष्य मरतो त्याच्यासाठी मी इथे आलो होतो. मला काही घेणं नाही, माझा कोणी तो सगळा धैर्य लावून नाही गेलेला. पण एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याला बोलगा अतिशय संवेदनशील पद्धती ही होत्यामुळे मी तुझ्या गावात आलो. आणि त्याच्यानंतर ही मला जेव्हा काळेंनी आठवण दिली, मध्यंतरी काळेंनी वर्षभरामध्ये 2-3दा मिटिंगा लावल्या. त्या एज्युकेशन सोबत बोलले, पत्र द्यायला लावले, अधीक्षक सोबत बोलले, त्या कलेक्टर सोबत 4-5दा बोलले. आणि पूर्ण वर्षभरामध्ये काळे त्याचा असं नाही की आम्ही फॉलोअप करतो. आम्ही जेव्हा हात टाकतोय एका प्रकरणामध्ये त्याचं सगळं करत राहतो. पोलिसांच्या समोर सांगतोय, पोलिसांनी या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल करायला माझ्यावर रेकॉर्डेड आहे. माझं सगळं रेकॉर्डिंग घेऊन जावं आणि त्यांनी सांगावं तर याच्या संदर्भामध्ये सुद्धा गुन्हे दाखल करावे. मागच्या वेळेला साधा रस्ता रोको केलं तर त्यांनी गुन्हे दाखल करायच्या धमक्या दिलेल्या आहेत किंवा केली आहे. त्यांना मी सांगितलं की अटक करायला या, मी तुम्ही गुन्हे दाखल केले म्हणून आम्ही तुमच्याकडे येणार नाही, बोलणार नाही. असे खूप लोक पाहिले. शेकड्यांनी गुन्हे दाखल आहेत माझ्यावर प्रकाश कोरेंवर. कारण आम्ही पोलिसही घेत नाही काही. पोलिसांचं काम आहे लॉ अँड ऑर्डर सांभाळणे, त्याच्यापेक्षा दुसरं काम त्यांचं काही नाही, साधं सरळ. आणि ते लॉ अँड ऑर्डर सांभाळण्यासाठी इथं जर माराठोकी झाली तर पोलिसांचा संबंध आहे, बाकी पोलिसांचं काम आहे वॉचिंग करणे. आलं लक्षात? जे आहे ते वर रिपोर्ट करणे. आलं लक्षात? मी आत्ता इथे इशारा देऊन ठेवतो, ह्या ज्या काही समस्या आहेत त्या 1 महिन्यात जर निघाल्या नाही, आजची तारीख किती? 12 तारीख आहे ना आजची? 13. तर पुढच्या महिन्याच्या 12 तारखेला हा प्रकाश कोरे एकटा येईल. तो रस्ता जो मागच्या वर्षी रोखला होता तो पुन्हा रोखला आणि बेमुदत रोखला. पोलिसांनी याची दखल घ्यावी. त्या दिवशी सांगितलं की यांना आम्ही सगळी मदत करू.
हा एका बाईच्या मदतीचा प्रश्न नाही आहे. आम्ही भिकारी नाही आहोत. हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आज मी सांगतो, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कैलास नागरे हे शहीद होते, शहीदांच्या कुटुंबाला जी ज्या सोयी द्यायला पाहिजे त्या सोयी यांना द्यायला पाहिजे. सरकारने जर यांना तात्काळ 25 लाखाची जर मदत जाहीर केली नाही तर हायकोर्टामध्ये यांच्या तऱ्हेने मिळणारा तयार आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. लोकनायक बाबूजी आडे स्मारक समिती ही सतत शेतकऱ्यांसाठी आहे आणि आता हा प्रश्न आमच्या अस्मितेचा आहे. आम्ही भिकारी आहो का? वर्ष झालं मी ते पत्र पाहिलं, काय मदत दिली? शाळेची फी देणे. अरे शाळेची फी नको. आपण त्यांचं मॅडमचं म्हणणं असं आहे, एक मुस्त सरकारने त्यांना मदत द्यावी आणि 25 लाख रुपये म्हणजे काही नाही. हा आता यांचा प्रश्न आहे, हा आमच्या विदर्भाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. शासनाने तात्काळ 25 लाख रुपये यांना मदत दिली पाहिजे, नाही तर जनता पेटी उठल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी स्वतः कायदेशीररित्या हायकोर्टामध्ये जी केस लागेल, कारण सगळे कागदपत्र माझ्यापाशी आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. न्यूज 7साठी नंदकिशोर देशमुख.